आहात सर्वजण? आशा आहे मस्त असाल, खुश असाल. तर आज भेटणार आहोत अशा आदर्श गुरुवर्यांना जे आपले सर्वांचेच लाडके आहेत. आज बोलणार आहोत अशा व्यक्तिमत्वाबद्दल जे अनन्यसाधारण आहे, अलौकिक आहे, तसेच प्रेमळ आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे हे लाडके सर आहेत. म्हणजेच आज बोलणार आहोत आत्ताच्या पदावर असलेले व्यंकटराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री राजेंद्र कुंभार सरांबद्दल. त्यांच्या आयुष्याचा शून्यापासून सुरू झालेला प्रवास आज उंच शिखरापर्यंत कोणत्या रीतीने झाला, कोणकोणते अडथळे आले, त्यांच्या आयुष्यातील गमती जमती तसेच अनुभव आज आपणाला ऐकण्यास मिळणार आहेत. हो, आज आपण बोलणार आहोत त्या व्यक्तिमत्वाबद्दल जे आपल्यासोबत केवळ एक शिक्षकच म्हणून सोबती नव्हते, तर ते होते प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीचे मित्र, सारथी, वडीलधारी मायेचा हात. अशा कित्येक उपमा देता येईल तितक्या कमीच. तर सरांचा जन्म 21 नोव्हेंबर 1969 साली राधानगरी जिल्ह्यात फेजेवडे या गावात झाला. वडील फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असल्या कारणाने त्यांच्या नोकरीच्या बदलीमुळे सरांचे शिक्षण बरेच ठिकाणी झाले. इयत्ता पहिलेचे शिक्षण फेजेवडेमध्येच झाले. वडिलांच्या बदलीमुळे इयत्ता दुसरी आणि तिसरी ही गारगोटी येथील म्हसवे या ठिकाणी झाली. तर पुढील शिक्षण इयत्ता चौथी आणि पाचवीचे अकोर्डे आणि भुदरगड या ठिकाणी पार पडले गेले. त्यानंतर 1980 मध्ये त्यांच्या आजी आजारी होत्या. त्या दरम्यानच त्या कैलासवासी झाल्या आणि तिथूनच पुढे त्यांच्याच गावी म्हणजेच आजरा तालुक्यातील मढेलगे या गावीच पूर्ण कुटुंबीय स्थित झाले. कुटुंबात सरांचे लहान बंधू तसेच त्यांची लहान बहीण, आई आणि वडील असे सदस्य होते. तर आज बोलू आपण सरांच्या काही बालपणीच्या गोष्टी, शिवाय त्यांनी शिक्षक म्हणून कोणकोणते बदल केले, ते कसे राबले आणि मुलांकडूनही कसे राबवून घेतले आणि या प्रवासात त्यांना काय काय संकटांना सामोरे जावे लागले. तसे बालपण तर त्यांचं बऱ्याच ठिकाणी शिक्षण घेत झाले. त्यामुळे बऱ्याच ठिकाणांच्या व्यक्तींच्या सहवासात तसेच त्यांच्या 2 भावंडांसह त्यांचे बालपण गेले. सरांची आई एक गृहिणी होत्या. वडील त्या काळात 8वीचे शिक्षण घेऊन नोकरीस लागले होते. त्यावेळी दूरवर संभाषण साधण्यासाठी काही साधनही नव्हती की वाहनही नव्हती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की वडील सायकलवरून मिलो अंतर पार करत डबल सीटने त्यांच्या बंधूला आणि त्यांना गारगोटे ते मढेलगे असा प्रवास करत घेऊन येत असत. साधारणतः 1965 ते 1980चा त्यावेळचा काळच वेगळा होता. आता पाहायला भेटणाऱ्या हजारो लाखो गाड्या आणि त्यावेळची एक सायकल यातील अंतर मात्र फारच. पण एक गोष्ट नक्कीच आहे, ती म्हणजे आताच्या लाखाच्या गाडीत जो आनंद येत नाही, तो वडिलांच्या सायकलवर बसून त्यांच्यासोबत त्यांच्या सहवासातील तो प्रवास त्यांना आजही खूप आठवतो. त्या प्रवासाला मायेची ओढ होती. वाटेत खाल्लेला भाकरीचा तुकडाही गोड होता. झाडाच्या सावलीत बसून घेतलेली विश्रांती गोड होती. सायकल चालवून थकल्यावर वडिलांना पाणी प्यायला दिलेल्याचं सुख अगणित होतं. तर वाटेत येणाऱ्या फळझाडांची फळं खात जाण्याचा गोडवा काही वेगळाच होता. आज इतक्या उच्च पदावर कार्यरत असलेले सर आई शेताकडे गेलेली असताना घर साफ करून ठेवत, सूर्य मावळताच आई शेताकडून येण्याची वेळ झाली की चुलीवर भात करून ठेवणे, त्याची पेज काढणे, आंघोळीला पाणी गरम करून ठेवणे,
चहा करणे हे ते खूप आवडीने करत. कारण शेतातून दिवसभर राबवून, थकून, दमून, भागून आलेल्या आईला चहाचा एक कप पुढे करून तिच्या दिवसभराचा जो क्षीण निघून जात असे तो पाहण्यासाठी ते त्या तळमळीने शाळेसोबत घरातील कामाला मदत करत असत. रविवार आला आणि शनिवार आला की सुट्ट्यांना आईला शेतात मदत करण्यास जात, शिवाय मशीना घेऊन शेताकडे जात. शाळा आणि कॉलेज करत आई वडिलांना शेतातील बरीच मदत त्यांनी केली. विविध शाळा आणि ठिकाणं बदलली, पण शिकण्याची जिद्द मात्र ओळी बाळगत सर आज त्या उंच शिखरावर उभे आहेत की मागे वळून पाहताना त्यांना आनंद तर होतोच, पण एक गोष्ट अपूर्ण राहिली, ती म्हणजे त्यांच्या या उंच शिखरावर पोहोचल्यावर शाबासकीचा हात फिरवणारे आई वडील मात्र हयात राहिले नाही. वडील 2012 तर आई 2021 कैलासवासी झाले. आज त्यांच्या मातोश्री जर असत्या तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगणित असता. गावात गल्लीत सर्वांना आनंदाने सांगत राहिल्या असत्या, अहो ऐकलं का, आमचा राजू प्राचार्य झालाय, प्राचार्य. पण आज लिहिताना यावर मी इतकं नक्कीच म्हणू शकते, त्या हयात जरी नसल्या तरी जिथेही असतील तिथे त्यांनी या आनंदाचा उत्सव नक्कीच साजरा केला असेल. सरांनी पुढे इयत्ता 6वी आणि 7वीचे शिक्षण मडिलगे गावामध्येच घेतले. त्यानंतरचे इयत्ता 8वी ते 10वीचे शिक्षण आजरा तालुक्यात म्हणजेच 1932 स्थापन झालेल्या व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे झाले. तसेच 11वी ते 12वीचे ज्युनियरचे शिक्षण आजरा महाविद्यालयातून व पुढील पदवीचे शिक्षण त्यांनी शिवराज कॉलेज गडिंग्लजमधून केले. सायन्समधून त्यांनी BSc फिजिक्स केली. तसेच जागृती कॉलेजमधून 1 वर्षाचं B.Ed पूर्ण केलं. जवळपास 1990 मध्ये वयाच्या अवघ्या 21व्या वर्षात BSc B.Ed ची डिग्री त्यांनी प्राप्त केली. B.Ed करत करत अर्दाळ हायस्कूल या ठिकाणी त्यांनी काही महिने गणित आणि विज्ञान मुलांना शिकवले. त्यांच्या कुटुंबात ग्रॅज्युएट शिक्षण प्रथम सरांनीच घेतलं होतं. यामुळे त्यांना पाहूनच त्यांच्या गुणावर वाटचाल करत करत पुढे त्यांचे बंधू आणि बहीण शिवाय 7-8 भावंडही शिक्षणात पुढे गेले. म्हणतात ना, मोठ्यांचे गुण अंगी बांधत छोटेही वाटचाल करत चालतात. म्हणून आपली प्रगती किंवा मार्ग योग्य असावा, ज्याचा फायदा स्वतःला तर होतोच, शिवाय इतरांनाही होतोच. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहेच. शिवाय अजूनही एक अभिमानास्पद बाब म्हणजे ज्या शाळेतून शिकून सरांनी पुढे शिक्षण घेतलं त्याच शाळेत ते गणित आणि विज्ञान या विषयावर अधिकृतरित्या शिक्षक म्हणून रुजू झाले. किती छान वाटतं ना, ज्या शाळेत आपण विद्यार्थी म्हणून शिकून बाहेर पडतो, काहीतरी घडतो, त्याच शाळेत एक दिवस गुरु म्हणून रुजू होणे आणि आपल्या ज्ञानाने कित्येक पिढ्या घडवणे. शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारी व्यक्ती किंवा पद नाही, तर मुलांना घडवणे, त्यांच्यावर योग्य संस्कार करणे, कधी धाकाने तर कधी प्रेमाने त्यांच्याकडून अभ्यास पूर्ण करून घेणे. एखाद्या मातीच्या गोळ्याला जसा आकार देईल तसे ते आकारलं जातं, तसे शिक्षकांनी दिलेल्या धड्यानुसार मुलं त्यांच्या आयुष्यातील पानं लिहत असतात, रंगवत असतात, आकार देत असतात, गिरवत असतात. सरांचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेली वर्ष आपण पाहू. व्यंकटराव हायस्कूल आजरा 1991 ते 92, त्यानंतर भादवन हायस्कूल भादवनमध्ये 1992 पासून 2008 पर्यंत होते. त्यानंतर पुन्हा व्यंकटराव हायस्कूलमध्ये 2008 ते 18 पर्यंत
आणि त्यानंतर पुन्हा भादवन हायस्कूल भादवनमध्ये 2018 ते 2021 सहाय्यक शिक्षक. व्यंकटराव हायस्कूल पुन्हा 2021 ते 2022 मध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून होते. त्यानंतर वरिष्ठ पदावर नियुक्त केलं गेलं ते म्हणजे 1 जून 2022 मध्ये भादवन हायस्कूल भादवन मुख्याध्यापकचे पद सरांना बहाल करण्यात गेले. 8 महिन्यांचा कालावधी नुकताच संपला होता आणि त्यानंतर 1 फेब्रुवारी 2023 या वर्षी तेव्हाच एक अजून मोठं पद त्यांच्यासाठी वाट पाहत होतं. ते म्हणजे व्यंकटराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री राजेंद्र कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. सध्या त्या ठिकाणी आपली जबाबदारी ते उत्तमरित्या पार पाडत आहेत. तर वळूयात सरांच्या शिक्षक म्हणून राबलेल्या शैक्षणिक कारकिर्दीत काय काय आठवणी आणि समस्यांना तोंड द्यावे लागले. वर्ष 1992 ते 94 या कालावधीत काही समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले, पण न डगमगता त्यांनी जिद्दीने आपले कार्य पार पडत राहिले आणि ती समस्याच त्यांना एक दिवस सोडून वाट काढून निघून गेली. गणित आणि विज्ञान या विषयात आधीच मुलांना रुची नसते. अशा वेळी मुलांना ते कशा प्रकारे अध्ययन करावे, कोणत्या स्वरूपात त्यांचे मुलांना धडे द्यावेत याकडे त्यांचा जास्त कल होता. भादवन हायस्कूल भादवन ही पंचक्रोशीत एकच शाळा. येथे शिकण्यास पेद्रेवाडी, भादवनवाडी, खोराटवाडी, जाधेवाडी, मडिलगे, हाजगोळी खुर्द आणि हाजगोळी बुद्रुक तसेच मासेवाडी आणि भादवनचे विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येने त्यावेळी विद्यार्थी शिकण्यास येत असत. त्यावेळी ना प्रवासाची साधनं होती, ना मुलांना ने आण करण्याची सुविधा. मुलं मुली कित्येक किलोमीटरचा प्रवास करत शाळा शिकण्यास येत असत. इतक्या मोठ्या संख्येची गुणवत्ता सुधारणे, त्यांच्या हजेरीकडे लक्ष देणे, त्यांना येणाऱ्या समस्यांना समजून घेणे, त्याच्यावर मार्ग काढणे या काही साध्या सोप्या गोष्टी नव्हे. पावसाळ्यात भादवन पेद्रेवाडीचा धरण ओथंबून वाहत असे. अशा वेळी विद्यार्थी दुसऱ्या बाजूला जाणार कसे? 3-4 गावचे विद्यार्थी असत. आताच्या शाळेप्रमाणे अवाढव्य डोनेशन घेऊन 8 तासाप्रमाणे नोकरी करून पुस्तकी धडे शिकून जाणारा तो काळ मुळीच नव्हता. त्यावेळी धरण वाहू लागलं आहे समजल्यावर शिक्षक स्वतः धरणाजवळ हजर होत. पाणी काही काळ कमी होईपर्यंत वाट पाहून विद्यार्थ्यांच्या साखळ्या करून शिक्षक दोन्ही बाजूला उभा असत. त्यांचा रस्ता पार केल्याशिवाय घरी परतत नसत. मानलं पाहिजे सर, सरकार आम्हाला जितका पगार देते तेवढंच काम करून आम्ही घरी जाणार, पोरांचा प्रॉब्लेम ते पाहतील असा जर विचार त्यावेळी त्यांनी केला असता तर आज ती मुलं हताश होऊन कोणी शाळा चुकवली असती, तर कोणी आपल्याला समजून घेणारे नाही असेच समजून बाळगून राहिले असते. अभ्यास नाही केला की सरांचा ठोसणा चुकला असेल असा कोणताही विद्यार्थी नाही. सर दिसले की अभ्यास झालेला नसला तरी पटापट पूर्ण केला जात, किंवा सरांची गाडी लागलेली दिसली आहे समजले की ठोचना पडणार म्हटल्यावर अभ्यास कम्प्लीटच. तो विषय हार्डच होता. एका ठोचण्याची गोष्ट लईच न्यारी होती. लईच न्यारी होती. पडला एखादा डोक्यात की वाटे, अंतराळातील ताऱ्यांची गर्दी आज जरा जास्तच होती. नेपच्यून कोणता, प्लुटो कोणता, काय माहित, चंद्र कोणता, सूर्य कोणता दिसतच नव्हता. हळूहळू मेंदूचं फिरणारं चक्र थोडं गती कमी करायचं. तेव्हा कुठं फळ्यावरचं प्रमेय दिसायचं.
गणितातील भूमिती विज्ञानाचे प्रयोग. गणितातील भूमिती विज्ञानाचे प्रयोग गोल गोल फिरायचं. कुठं ते ABC, कुठं तो त्रिकोण, लक्ष नाही दिलं की टाळक्यात तानक्यान पडायचं. लक्ष नाही दिलं की टाळक्यात तानक्यान पडायचं. गृहपाठ पूर्ण नसला की आवाज द्यायचा मित्राला. गृहपाठ पूर्ण नसला की आवाज द्यायचा मित्राला, अरे पाटला, गाडी आहे का बघ सरांची. मग तिकडूनच आवाज यायचा. अरे हाय हाय गाडी हाय म्हटलं की गारक्यान पट्टी पेन वहीवर आपोआप फिरायची. संपलं एकदा गिरवून की हायसं वाटायचं. छाती फुगवून गुरुजीसनी वही मग दाखवायचं. वाचलो आज गर्वाने मित्रांना सांगायचं. मग सुरू व्हायचा विज्ञानाचा तास. गुरुजी वर्गात यायचं. काय आहे जूल, काय आहे प्रकाशाचे अपवर्तन, सांगा पाहू. कुठला धातू, अधातू, धातू सदृश्य. एकाकडेने सगळ्यासनीच विचारायला सुरू करायचं. उत्तर देईल तसे पोरं बसायची. शेवटी उरलं तेच जे मगाशी वाचलं म्हणून आरडत होतं. आता उरला तोच, त्यालाच उभं करायचं. सांग रे आतल्या, काय म्हणता त्याला. आतल्या तवा आतल्या आतच ऐकून अदृश्य व्हायचा. विचार करालोय मी, सांगणारच आता मी, असा थोबड्यावर खोटा आव आणायचा. गुरुजी आपल्याला ओळखणारा बाप आहे हे काही काळ तो विसरूनच जायचा. तो नाटक करेपर्यंत हळूच ठोचना पडायचा. कुठं बिन आवाजाचं यान येऊन जायचं काय माहीत. ठोचना पडला की अवकाशात घेऊन जायचं. मग शाळा सुटली की पोरं त्यालाच हसायची. हसत हसत मग घर गाठायचे. दिवस दुसरा उगवायचा. परीक्षा जवळ यायच्या. वर्गात गुरुजी आले की, हे उठ रे, सांग गोलाचे घनफळ, समभुज चौकोनाच्या परिमिती तिकडे आमची विलीन होऊन जायची भूमिती. ठोचना खाऊन खाऊन पाठ झालेली सूत्रांची साखळी. सकाळी स्टडी सुट्टीला एक्स्ट्रा तास करत करत आमचं गुरुजी स्वतःच उपाशी राहून जायचं. पोरं झाली हुशार. आज समजतं गुरुजींनी आमच्या मागे किती घेतली होती मेहनत. पोरं झाली हुशार. आज समजतं गुरुजींनी आमच्या मागे किती घेतली होती मेहनत. दिसतंच की आज पोरांनी इतिहास घडवला विविध क्षेत्रात. एका ठोचण्याची गोष्ट लईच न्यारी होती. पोरं केंद्रात आली की
गुरुजींच्या डोळ्यात आसवांची गर्दी होती. पोरं केंद्रात आली की गुरुजींच्या डोळ्यात आसवांची गर्दी. तर अशी होती सरांनी दिलेल्या टोचण्यावरची कविता. सरांनी केवळ विद्यार्थ्यांसाठी पुस्तके अभ्यास शिकवला नाही, त्यासोबतच ज्या गोष्टी शिकवल्या, ज्या गोष्टींसाठी मदती केल्या, त्या अगणित आहेत, न विसरण्यासारख्या आहेत. पुस्तकी ज्ञान सोडून मुलांना खेळात देखील सरांनी तयार केले. खो खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेटसाठी टीम बनवून अव्वल केले. कधी काळी जिंकल्या असतील अशा मुलांनाही हरवून सरांच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवला आहे. तालुक्याच्या पातळीवर मुलांना खेळांसाठी सरांनी उतरवले. स्वतःही खेळाडू म्हणून खेळले. शिवाय तालुक्यात भादूंचा एक वेगळाच दबदबा निर्माण केला होता. सलग 5-6 वर्ष कबड्डीचा आणि खो खोचा क्रमांक सोडला नाही आणि त्याच टीम नंतर जिल्हा स्तरावर, राज्यस्तरावर घेऊन जात आणि बक्षीसही मिळवत. ही मोठी अभिमानाची गोष्ट. गणेशोत्सवानिमित्त शाळेत गणेश पूजन करून मुलांना आपली संस्कृती, आपले संस्कार जपण्यात मोलाची भर घालत. त्यानंतर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मध्येही बरेच उपक्रम राबवून घेत. त्या दिवसाचे महत्त्व समजावे या दृष्टीने सरांचा पुरेपूर कल असे. शिवाय NCCच्या विद्यार्थ्यांनाही प्रेरणा देत. शिवाय त्या काळी मनोरंजनाची सुविधा नसे. फारसे तर एखादा चित्रपट पाहण्यास मिळे, तेही खूप त्यावेळेस. त्याच्या आधारे सरांनी बऱ्याच मुला-मुलींचे गॅदरिंग अरेंज केले. ना तेव्हा काही कॉस्ट्युम्स उपलब्ध होते, ना कोरिओग्राफर, ना कोणत्या स्टेज चांबुरे. तरीही त्या काळचा गॅदरिंग कसे मॅनेज केले असतील हे एक नवलच आहे. सरांना या सर्व गोष्टींची आवड होती. केवळ 8 तास पुस्तकी ज्ञान देऊन मुलं मोठी होत नसतात, तर ती सर्व गुण संपन्न तसेच मज्जा मस्ती करत पुढे गेली पाहिजे, हे लक्ष त्यांनी नेहमी बाळगलं. त्यात आणखी एक आवड म्हणजे सहल. सरांनी एक अशी कामगिरी बजावली आहे जी शब्दात व्यक्त होणंही मला कठीण जातं. विद्यार्थ्यांना गाव सोडून बाहेरचे काही प्रदेश, भाग, ठिकाणं पाहण्यास घेऊन जाणे, यासाठीची धडपड. त्यावेळी साधारणतः बरीच गरिबी आणि जेमतेम उत्पन्न असलेली सर्वांची परिस्थिती होती. अशा वेळी कधी जवळपास वनभोजनला सर्वांना घेऊन जात असत, तर कधी दूरवरच्या ठिकाणी. पण पैसे कसे अरेंज करायचे यावर देखील एक तोडगा म्हणजे मुलांना त्यांच्याकडून जितके जमेल तितके आणत ते. परंतु तसे पाहायला गेलं तर घरी गेल्यावर बऱ्याच मुलांना फिरायला जाण्यास पैसे मागायला गेल्यावर, फिरायला जायला कुठनं पैसे देऊ लेका, ढोरं घेऊन जा शेतावर, अशी उत्तरं मिळत. अशा वेळी सरांनी आपल्याकडून आर्थिक मदत होईल तितकी केली आणि मुलांना सहलीची ओढ लावली. इतकंच नाही तर मुलांना यासाठी घरातून परवानगी मिळत नसेच, तर मुलींना त्यावेळी घर ते शाळा आणि शाळा ते घर इतकंच जाण्या येण्यास मुभा होती. इतर कुठेही बाहेर जाण्यास त्यांना परवानगी नव्हती. अशा वेळी सरांनी अशा विद्यार्थिनींच्या पालकांशी रीतसर बोलून त्यांना समजावून सहलीत सामील करून घेतले. इतकं मोठं कार्य आहे, इतकं मोठं योगदान आहे सरांचे की काय बोलावे तितकं थोडंच. केवळ सहलींसाठी नव्हे तर काही मुलांना शाळेची परीक्षेची फी, बोर्डाची फी ही त्यांच्या परिस्थितीनुसार भरता येत नसेल. अशा वेळी जमेल तितकी आर्थिक मदत सरांनी केली. त्या काळात आताच्या काळातील ट्युशन्स, बाहेरचे क्लास वगैरे काही नव्हते. जे काही शिक्षण मुलांना मिळेल ते केवळ शिक्षकांमार्फतच. त्यामुळे
सर शाळेच्या चालू दिवसातच सकाळी विद्यार्थ्यांना लवकर बोलावून स्टडी चालू करत. शिवाय सुट्टीच्या दिवशी स्वतः पहाटे 7ला न्याहारी करून येऊन शाळेत 8 ते 10 आणि 10 ते 12 अशा वेगवेगळ्या वर्गातील एक्स्ट्रा क्लास घेत आणि केंद्रात आपली मुले येतील याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल. मुले केंद्रात क्रमांक पटकावत असे त्यावेळी मुलं आणि शिक्षक हे नातंच खूप गोड होतं. केवळ अभ्यास नाही, सरांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टींशी मुलं त्यांच्याशी जोडून होते. सर प्रत्येक क्षेत्रात सर्व गुणसंपन्न होते. याचं श्रेय ते त्यांच्या आयुष्यातील त्या प्रत्येक शिक्षकाला देतात ज्यांच्याकडून त्यांनी विविध क्षेत्रातील विविध गोष्टी शिकल्या, आत्मसात केल्या आणि तेच त्यांच्यातील गुण ते आपल्या विद्यार्थ्यांना देण्याचा आतोनात प्रयत्न करतात. त्यांनी तब्बल 30 वर्ष बोर्ड परीक्षेची सुपरवायझर म्हणून कार्य केले. गणित आणि विज्ञान दोन्ही विषयांचे एक्झामिनर म्हणून काम केले. ठिकठिकाणी विज्ञान प्रदर्शनामध्ये मुलांना सहभागी करून क्रमांक पटकावले आणि त्यास प्रोत्साहन दिले. इतक्या वर्षाचा इतिहास पाहिला तर सरांनी केवळ संख्यात्मकच नाही तर गुणात्मक गुणवत्ता वाढवण्यास खूपच भर घातली आहे. शाळेचे अभ्यासाचे तास संपवून एक्स्ट्रा थांबवून मुलांकडून हे सर्व एक्स्ट्रा उपक्रम आणि प्रॅक्टिस करून घेतले जात असे. खो खो कबड्डीसाठी मुलांकडून सराव इतका करून घेतला जायचा की पावसाळ्यात त्या ठिकाणी गवत उगवत नसे. किती आठवणी आहेत त्या, मी मांडेन तितक्या कमीच आहेत. खेळाचे दिवस संपले, पावसाळा सुरू झाला की सर त्यांचे सर्व खेळाचे टी-शर्ट्स जपून ठेवत व तेच पुढल्या वेळेस पोरांना वाटायचे. खेळून झाले की हौदावर धुवायचे. परिपूर्ण लाईफ एन्जॉय म्हणजे काय असेल तर सरांकडून शिकावं. आज सरांचे तेच विद्यार्थी शिक्षक, पोलीस, PSI, आर्मी, देशात विदेशात तसेच विविध क्षेत्रात दिसून येतात. आवर्जून त्यांना भेटण्यास येतात. दरवर्षी मी आणि दिवाळीमध्ये कित्येक गेट टुगेदर भरवले जातात. त्यांचे खास निमंत्रण सरांना असते. त्यांचा बहुमोल असा सन्मान केला जातो. हीच त्यांच्या घराची पुण्याई. वर्षभर बरेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सरांना आवर्जून भेटण्यास येतात. मग त्यासाठी काही कार्यक्रम असावा असे काही नसतं. ती भेटच खूप मोलाची असते त्यांच्यासाठी. विद्यार्थी विद्यार्थिनी घरी भेटण्यास येणार आहे असे समजले तरी सर आवर्जून घरी त्यांच्यासाठी त्यांच्या भेटीसाठी थांबलेले असतात. यात्रा, जत्रा, लग्न, उद्घाटन यासाठी विद्यार्थ्यांचे सरांना आवर्जून निमंत्रण असतात. IIBN कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पुणेकडून त्यांचा सन्मान केला गेला होता. असे बरेच सरांचे सन्मान होतच असतात. शिवाय सर जिथेही बाहेर गावी ट्रिपला जातात तेव्हा त्यांचे विद्यार्थी भेटतात. सर त्यांना पटकन ओळखत नसले तरी विद्यार्थी आवर्जून त्यांची भेट घेतात. गेल्या वेळेस एकदा जम्मू काश्मीरला सरांचे कुटुंब ट्रिपला गेले असताना त्यांचे विद्यार्थी सरांना तिथे थंडी खूप आहे म्हणून जॅकेट आणून दिले. तेही ऑन ड्युटी, ज्यावेळी त्यांना बाहेर जाण्याची परवानगी देखील नसते. इतकं धाडस केवळ आपल्या गुरुला पाहण्यासाठी. त्यांनी आयुष्यात मुलांना दिलेल्या प्रेमासाठी, वेळेसाठी, योग्य संस्कारासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी. आणखी एक आठवण म्हणजे मुंबईत IPL पाहायला गेले असताना त्यांचा PSI विद्यार्थी आदरातिथ्य करतो. तर सर दुबईला गेले असताना तिथले विद्यार्थी रजा टाकून भेटायला आले. शिवाय एक विद्यार्थिनी अशीही आहे ज्याचा मुलगा ऍडमिट असून त्याला डिस्चार्ज देऊन खास सरांना अबुधाबी येथे भेटण्यास येते. असं भाग्य फक्त गुरुलाच लाभतं. सर नेहमी म्हणतात, आम्ही सजीव घटकावर काम करतो, त्यामुळे ती जबाबदारी आमची खूपच मोठी आहे.
ती जबाबदारी मी नीट पार पाडत गेलो त्या पद्धतीने माझ्या मुलांनीही त्याच मोठ्या प्रमाणात साथ दिली. ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे माझ्यासाठी. तसेच सरांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर काय बोलावं. जितके सर एक चांगल्या व्यक्ती आहेत तशाच त्यांच्या जीवनसंगिनी आहेत. त्याही शिक्षिका आहेत. आणि केवळ शिक्षिकाच नव्हे तर जिल्हा परिषद कोल्हापूर यांचा पुरस्कार प्राप्त केलेल्या आदर्श शिक्षिका आहेत. हा पुरस्कार त्यांना नांगरे पाटील सरांच्या हस्ते 2016 मध्ये देण्यात आला. सरोजिनी राजेंद्र कुंभार असे त्यांचे नाव आहे. या व्यक्तिमत्वाबद्दल बोलावे तितके कमीच आहे. यांच्यावरही मोठ्या स्वरूपात पुढील भागात मी मांडेन. त्या सध्या देवर्डे येथे शाळेत कार्यरत आहेत. तसेच सरांच्या 2 कन्यारत्न आहेत ज्या स्वतःमध्येच एक गौरव आहेत. कुमारी मनाली राजेंद्र कुंभार व कुमारी सलोनी राजेंद्र कुंभार या 2 कन्यारत्नांनी आजवर तालुका पातळीवर प्रथम क्रमांक पटकावले. तेही ग्रामीण भागात शिक्षण घेऊन देखील तालुक्यात प्रथम आले आहेत. शिवाय राज्यात नेहमी शिष्यवृत्ती पटकावणाऱ्या, कधी आपण सरांच्या घरी भेट द्याल तर त्यांची पारितोषिक घर भरून सजलेली आपणास पाहण्यास मिळतील. दोघींचेही इंजिनिअरिंग पूर्ण करून त्यांचे पुढील वाटचाल उत्तमरित्या सुरू आहेत. तर सध्या प्राचार्य या पदाच्या जबाबदाऱ्या हाताळत प्राचार्य पदावरील जबाबदाऱ्या, कर्तव्य, उपक्रम तशा बऱ्याच आहेत त्यांच्या. तसे पाहायला गेले तर अगणित आहेत. पण थोडक्यात सांगायचं झाले तर सध्या व्यंकटराव हायस्कूल व कॉलेजमध्ये इयत्ता 5वी ते 10वी 1000 मुले, तसेच 11वी व 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स 495 मुले, तसेच 30 शिक्षक आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी वर्षभर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, उपक्रम नियोजन, स्कॉलरशिप व नवोदय नियोजन, NMS परीक्षा नियोजन, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, प्रज्ञा परीक्षा नियोजन, शासकीय चित्रकला परीक्षा, NCC, MCC नियोजन, क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध गुणदर्शन, शासकीय क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शने, तसेच मराठी वक्तृत्व, भाषण व निबंध स्पर्धा, सर्व शासकीय, शैक्षणिक तसेच पंचायत समिती, तहसीलदार, नगर पंचायत पातळीवरील उपक्रम व नियोजन, निवडणूक विषयक उपक्रम, शालेय प्रवेश नियोजन याहूनही बऱ्याच जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागतात. अशा पद्धतीने एक शिक्षक, मित्र, खेळाडू, मार्गदर्शक, सल्लागार, समीक्षक देता येईल तितक्या उपमा कमीच आहेत. अशा सरांना माझ्याकडून मानाचा मुजरा. सर, तुमच्यासाठी, तुमच्या कार्यासाठी आम्हाला घडवण्यात जे मोलाचे योगदान तुम्ही दिले आहात ते कार्य कोणत्याही तराजूत मोजण्यासारखे नक्कीच नाही आहे. त्यामुळे माझ्याकडून या सर्व सुंदर शब्दांना मिळून जो शब्दगुच्छ मी आज तयार केला आहे तोच शब्दगुच्छ मी तुम्हाला अर्पण करत आहे, बहाल करत आहे. तो स्वीकारावा ही माझी इच्छा. एक वाक्य बोलेन आपल्यासाठी. गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा, असे अभिमानास्पद वाक्य आपण नेहमी बोलतो. तसे मी म्हणेन, आपला अभिमान तर आम्हाला आहेच, पण गर्व आहे मला आपण शिक्षक म्हणून लाभल्याचा. आणि हे वाक्य केवळ माझेच नसेल तर अनेक विद्यार्थ्यांचे, अनेक पिढ्यांचे विद्यार्थी अभिमानाने म्हणतील. धन्यवाद. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी. जोडून राहा रायटर उपाय आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त राहा, खुश राहा. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.